हॅलो नमस्कार, मी ओमकार। तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा सर्वात अचूक आणि निपक्ष महा एक्झिट पोल। महायुती की महाविकास आघाडी याचा फैसला 4 तारखेला सर्वांच्या समोर होईलच। पण लोकसभा निवडणूक निकालाची ज्याला लिटमस टेस्ट म्हणून ओळखलं जातं तो एक्झिट पोल आता सर्वांच्या समोर आलाय। अगदी तटस्थपणे विचार केला तर हा एक्झिट पोल पाहून भल्याभल्यांना मोठा धक्का बसणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जाणून घ्या यंदा लोकसभेचं मैदान कोण मारतंय ते। आपण सुरुवात करूया ती पश्चिम महाराष्ट्रापासून। इथला पहिला मतदारसंघ आहे तो साताऱ्याचा। साताऱ्यात शशिकांत शिंदे तुतारी वाजवणारच हे कन्फर्म असल्याचं एक्झिट पोल मधून समोर येते। भाजपात गेल्यानं उदयनराजेंच्या पॉलिटिकल इमेजला बसलेला फटका आणि काही प्रमाणात घटलेली क्रेज हे त्यांच्यासाठी उलट्या चाकाचं राजकारण होतंच। पण सातारा शहर आणि परिसरातून झालेलं कमी मतदान आणि कराडचा मतदानाचा वाढलेला टक्का ही गोष्ट शिंदेंच्या पथ्यावर पडली। बूथ मॅनेजमेंटवर सर्वात जास्त विश्वास असणारी भाजपच साताऱ्यात बॅकफुटला दिसली। त्यात सायलेंट वोटरही शशिकांत शिंदेंच्याच बाजूने असल्यानं साताऱ्यात तुतारी वाजणार असं चित्र सध्या तरी असल्याचं दिसतंय। दुसरा मतदारसंघ आहे तो माड्याचा। साताऱ्याला अगदी लागूनच असलेल्या माड्यातही धैर्यशील पाटलांची तुतारी जोरात वाजताना दिसेल असं एक्झिट पोलचा ट्रेंड सांगतोय। भाजपच्या बाजूने आरामात निकाल देईल असं वातावरण असताना धैर्यशील मोहितेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानं वारं फिरलं। मोहिते पाटलांच्या प्रभाव क्षेत्रातून झालेले सर्वाधिक मतदान आणि रामराजे निंबाळकर, उत्तमराव जानकर यांच्यासारख्या नेत्यांनी जुळून आणलेली स्थानिक आणि जातीय समीकरणं प्लसमध्ये असल्यानं ओपिनियन पोल पासून ते एक्झिट पोल पर्यंत मोहिते पाटील तिथून निवडून येतात हे स्पष्ट दिसतंय। एकूणच रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भाजपसाठी हा मोठा धक्का असणार आहे। तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे तो कोल्हापूरचा। मान आणि मत दोन्ही गादीला हा शब्द कोल्हापूरकरांनी अगदी तंतोतंत खरा करून दाखवलाय। एक्झिट पोलमध्येही शाहू छत्रपती शिंदेगडाच्या संजय मंडलिकांच्या विरोधात जिंकून येत असल्यानं काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा विजय ठरेल। उमेदवार निवडीपासून ते प्रचाराच्या प्रत्येक टॅक्टिकवर महाविकास आघाडी इथून एक पाऊल पुढे होती। मंडलिक फक्त विजयाचं मार्जिन कमी करण्यासाठी प्रचारात उतरलेत की काय अशी परिस्थिती होती। आता याचंच प्रतिबिंब एक्झिट पोलमधूनही शाहू छत्रपतींच्या रूपानं दिसत असल्यानं बंटी पाटील मॅजिक इथून वर्कआउट झालाय असं म्हणायला हरकत नाहीये। चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे हातकणंगलेचा। हातकणंगलेत यंदाही शिवसेना पण ठाकरेंची असा निकाल एक्झिट पोलमधून समोर येतोय। शिंदेंचे धैर्यशील माने, ठाकरेंकडून सत्यजित पाटील तर स्वाभिमानीचे राजू शेट्टी अशी इथली तिरंगी लढत झाली। 68.7% मतदान नोंदवण्यात आलेल्या हातकणंगलेत जातीय समीकरण महत्त्वाची राहतील याची चर्चा होती। पण यापेक्षा स्थानिक समीकरण, उमेदवाराचा राजकीय वावर आणि प्रतिमा आणि सहानुभूतीचं वातावरण यावर सत्यजित पाटलांसाठी विजय सोपा झाल्याचं दिसून येते। भाजपनं अंतर्गत केलेला विरोध, जयंत पाटलांनी मशालीसाठी आपल्या भागात वाजवलेली तुतारी याची गोळाबेरीज हातकणंगलेमधून मशालीच्या विजयातून होताना दिसते। पाचवा मतदारसंघ आहे सांगलीचा। नो मशाल ओनली विशाल हा जनतेचा ट्रेंड होता आणि असाच काहीसा निकाल सांगलीचा लागणार आहे हे आता एक्झिट पोल मधून स्पष्ट होतंय। विशाल पाटलांना तिकीट नाकारल्यामुळे सांगलीच्या तिरंगी लढतीत 3 पाटलांनी दंड थोपटलं। ठाकरेंकडून चंद्रहार पाटील, भाजपचे संजय काका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील। पलूस, कडेगाव आणि मिरजेतून विशाल पाटलांना मिळालेला अप्पर हँड, सहानुभूतीची मतं, वंचितचा पाठिंबा आणि काँग्रेसचा मदतीचा छुपा हात हे सगळं विशाल पाटलांच्या पथ्यावर पडलं। म्हणूनच विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडून येतील असा करेक्ट अंदाजही सांगलीचा सांगितला जातोय। सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामतीचा। बारामतीत काय होणार या प्रश्नाचं उत्तर आता एक्झिट पोल मधून समोर आलंय। बारामती ही पवारांचीच, पण तिनं घड्याळापेक्षा तुतारीला कौल दिलाय असा ट्रेंड दिसतोय। त्यामुळे अजितदादांनी प्रतिष्ठेच्या बनवलेल्या या जागेचा निकाल अजितदादांसाठी मोठा धक्का असणार आहे। अवघ्या 56.97% इतक्या मतदानाच्या टक्केवारीमुळे आणि त्यातही भाजपचा प्रभाव असलेल्या खडकवासल्यातूनच हे याकडे घसरल्यामुळे अजितदादांचं टेन्शन वाढलं होतं। अनेक गटतट ऐन मतदानाच्या दिवशी उलटल्यामुळे आणि तुतारीची असणारी सुप्त लाट यामुळे सुप्रियाताई आपल्या वहिनींना हरवत खासदार होत आहेत असं चित्र सध्या तरी दिसतंय। सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुण्याचा। पुण्यात दंगेकरांनी टफ फाईट दिली असली तरीही अगदी निसटत्या हातांनी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचा विजय होईल असं एक्झिट पोल सांगतोय। बालेकिल्ला असल्यानं कमळ सेफ राहील हा असा भाजपचा अंदाज होता। त्यात मोहोळांसारखा उमेदवार असल्यानं भाजप कॉन्फिडंट होती। पण दंगेकर यांना मैदानात उतरवून काँग्रेसनं पुण्याची जागा रेसमध्ये आणली। पण पारंपरिक शहरी मतदार, भाजपचं स्ट्रॉंग केडर आणि मोहोळ यांची सेल्फ इमेज यात प्लसमध्ये राहिल्यानं मोहोळ हे दिल्लीत जात आहेत असं एक्झिट पोलमध्येही दिसतंय। बाकी वसंत मोरे यांनी केलेलं मतविभाजन इथं दंगेकरांसाठी मारक ठरेल असाही ट्रेंड दाखवतोय। आठवा मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळचा। मावळात शिंदेंच्या धनुष्यबाणाला सरशी मिळेल असा मावळच्या एक्झिट पोलमध्ये चित्र दिसतंय।
ठाकरेंचे संजोग वागेरे वर्सेस शिंदेच्या श्रीरंगाप्पा बारणे यांच्यातल्या दुहेरी लढतीत सहानुभूतीची लाट ठाकरेंच्या बाजूने असली तरी वागेरे यांचं अजित पवार गटातून इनकमिंग करण्यात आल्यानं त्यांचं मतांमध्ये कन्व्हर्जन करण्यात वागेरे कमी पडले असं इथं चित्र आहे। महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षाची तर स्वतंत्र ताकद असल्यामुळं हा फोर्स एकवटल्यानं श्रीरंगाप्पा बारणे फायनल लढतीमध्ये जिंकतील असं एक्झिट पोल सांगतोय। 9वा मतदारसंघ आहे शिरूरचा। शिरूरमध्ये अनपेक्षितपणे धक्का देत शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येतील असं एक्झिट पोल मधून समोर येते। खरं तर प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच अमोल कोल्हेंनी इथून आघाडी घेतली होती, मात्र शेवटच्या 2 ते 3 दिवसात फिरलेलं मतदारसंघातील वारं, अजितदादांनी कामाला लावलेली आपली यंत्रणा, अजितदादा समर्थक प्रभाव क्षेत्रातून वाढलेलं मतदान आणि आढळराव पाटील यांचा ग्राउंड कनेक्ट मोठा असल्यामुळं तुतारीपेक्षा इथून घड्याळ बाजी मारेल असा ट्रेंड शिरूरमध्ये दिसतोय। 10वा मतदारसंघ येतो तो म्हणजे सोलापूरचा। पहिल्याच टर्ममध्ये आमदार झालेल्या राम सातपुते यांनाच खासदारकीलाही सोलापूरकरांनी कौल दिल्याचं एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलंय। काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना मैदानात आणून सोलापूरची लढत अटीतटीची केली, पण मागच्या 2 टर्मपासून भाजपनं सोलापूरवर होल्ड मिळवल्यामुळं सातपुतेंच्या प्रचारात त्यांनी या गोष्टीचा पुरेपूर वापर करून घेतला। जिल्ह्यातील लिंगायत वोट बँक ही भाजपची हक्काची असल्यानं आणि त्यात मराठा आरक्षणाच्या भूमिकेमुळे शिंदेंना प्रचारात बराच त्रासही झाला। मोदींच्या सभा, फडणवीसांनी जातीने लक्ष घालून लावलेली फिल्डिंग याचा अपेक्षित असा परिणाम आता एक्झिट पोल मधून समोर येतोय। आता वळूयात मुंबईकडे। पुढचीच म्हणजे 11वी जागा आहे ती म्हणजे ठाण्याची। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात ठाकरेंच्या मशालीला पर्याय नाही असा क्लिअर कट रिझल्ट एक्झिट पोल मधून समोर येतोय। ठाण्यात ठाकरेंचा एकनिष्ठ विरुद्ध शिंदेंचा एकनिष्ठ अशी लढत झाली, पण राजन विचारेंच्या बाजून लागलेल्या कडव्या शिवसैनिकांची मोठी भावनिक ताकद आणि अल्पसंख्याक आणि मुस्लिम मतांचा ठाकरेंच्या उमेदवाराला मिळालेला पाठिंबा यामुळे मशालीला इथून विजय सोपा झाला। डायरेक्ट शिंदेंच्या ठाण्याच्या सत्ता केंद्रात विरोधात जाऊन डेअरिंग केलेल्या विचारांना ही गोष्ट पटल्यानं आणि सहानुभूतीची लाटही त्यांच्या पाठीशी असल्यानं रेकॉर्डमधून दिसतंय। 12वा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याणचा। कल्याणमध्ये पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेच असा कौल जनतेने दिलाय। कल्याणमधून श्रीकांत शिंदेच्या विरोधात ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना उमेदवारी देऊन शिंदेंसाठी एक हात हलका सोडला होता। अनेक मातब्बर नेते असतानाही ठाकरेंनी कल्याणमधून लढत देण्याचं टाळलं अशी चर्चाही यानंतर बरीच रंगली। सहानुभूतीच्या लाटेचा मोठ्या प्रमाणावरती इम्पॅक्ट पाहायला मिळाला असला तरी मुख्यमंत्री शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघावरील होल्ड यामुळे कल्याणची जागा कशीबशी वाचवण्यात यश आल्याचं एक्झिट पोल मधून समोर येतंय। 13वा मतदारसंघ आहे तो म्हणजे भिवंडीचा। भिवंडीत राष्ट्रवादीचे बाळ्यामामा तुतारी वाजवणार असं स्पष्ट निकाल डोळ्यासमोर दिसेल असं एक्झिट पोल मधून समोर आलंय। भिवंडीची मुख्य लढत शरद पवार गटाकडून बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे विरुद्ध भाजपकडून स्टँडिंग खासदार कपिल पाटील यांच्यात लढत झाली। पाटलांच्या विरोधात असणारी अँटी इन्कम्बन्सी 2 टर्म निवडून देऊनही तसाच जिवंत राहिलेला पाण्याचा प्रश्न, त्यामुळे जनतेला बदल हवा होता। हे जनमानस ओळखून पवारांनी इथून बाळ्यामामा यांना मैदानात उतरवलं। भिवंडीमध्ये कागदावर जरी महायुतीची ताकद जास्त असली तरी ग्राउंडवर मात्र महाविकास आघाडीच एक दिलाने काम करत असल्यामुळे तुतारीची हवा होती। मनी आणि मसल पॉवर, सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध आणि शरद पवारांच्या बाजूने असणारं वारं हे प्लस मध्ये करून पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र पलीकडे राष्ट्रवादीची तुतारी वाजवण्यात शरद पवारांना यश आलंय। 14वा मतदारसंघ आहे तो म्हणजे पालघरचा। ठाकरेंनी शिवसेना आणि भाजप या 2 प्रस्थापित पक्षांना धक्का देत बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हे पालघरची जागा जिंकतील असा एकूणच एक्झिट पोलचा ट्रेंड आहे। हेमंत सावरा यांच्यात आणि भारती कांबळे यांच्यात मतविभाजन बरंच झालं, मात्र पालघरमध्ये बाहुबली समजल्या जाणाऱ्या बहुजन विकास आघाडी अर्थात बवियाने अगदी शेवटच्या क्षणी आपला पत्ता उघडत बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली। वसई, विरार, बोईसर, नालासोपारा या भागातील हक्काचा मतदार पाठीशी असणं, आदिवासी समाज आपल्याकडे खेचण्यासाठी मागील 2 वर्षापासूनचे प्रयत्न आणि तिसरा पर्याय म्हणून मतदारसंघात नेहमीच स्वतःची तयारी केलेली सेल्फ इमेज यामुळे पालघरमध्ये बविया शिट्टी वाजवणार हे कन्फर्म आहे। 15वा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तरचा। चेहरा बदलला तरी निकाल सेम असा मुंबई उत्तरचा विषय झालाय। गोपाल शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांना उमेदवारी देऊनही भाजप तिथून मोठं लीड घेऊन जिंकतंय असं एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळतंय। काँग्रेसनेही भूषण पाटील यांना उभं केलं खरं, पण तेही नावापुरतंच असं इथलं एकूणच वातावरण होतं। मोठ्या प्रमाणावरील गुजराती मतदार, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं नेटवर्क आणि अमराठी मतदारांचा टक्का ही भाजपची इथली स्ट्रेंथ असल्याचं नेहमीच पाहायला मिळालंय। ही गोष्ट यंदाही रिपीट होत भाजप मोठ्या लीडनं ही जागा जिंकेल असं एक्झिट पोल सांगतोय। 16वा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर मध्यचा।
काँग्रेस भाजपला मात देत ज्या मतदारसंघात जायंट किलर ठरणार आहे तोच हा उत्तर मध्य मुंबईचा मतदारसंघ. काँग्रेसकडून वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपकडून उज्ज्वल निकम यांच्यात लढत झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात उत्तर मध्यची जागा चर्चेच्या सेंटर पॉइंट ठरली. काँग्रेसची परंपरागत ताकद त्यात उद्धव ठाकरे यांची सहानुभूतीची लाट यामुळे वर्षा गायकवाड यांचं पारडं जड होतं. त्यामुळे भाजपनं इथून नवीन राजकीय समीकरण जन्माला घालण्याचा केलेला प्रयत्न मतदारांना सध्या तरी फारसा रुचलेला नसल्याचं एक्झिट पोलमधूनही समोर आलंय. भाजपच्या प्रभाव क्षेत्रातील घडलेलं मतदान यामुळे वर्षा गायकवाड या इथून मोठ्या लीडनं जिंकतील असं एक्झिट पोलमधून समोर आलंय. 17वा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमचा. अगदी निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासूनच ते एक्झिट पोल पर्यंत उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तीकर जिंकतील असा जो विश्वास जनतेच्या मनात होता, आता त्यालाच एक्झिट पोल मधूनही कन्फर्मेशन मिळतंय. अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर अशी झालेली ही लढत. वायकर हे ठाकरेंचे एकनिष्ठ, मात्र ईडीनं चक्र फिरवल्यामुळे त्यांना नाईलाजानं शिंदेंसोबत जावं लागलं. पक्षप्रवेश होताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही सांगून गेले. त्यामुळे शिंदेंचा फोर्स असला तरी मशालीच्या विरोधात वायकर किती ताकद लावून लढतील हा मोठा प्रश्नच होता. त्यात ठाकरेंनी इथून जीव तोडून केलेलं काम हे वर्कआउट होताना आता दिसतंय. त्यामुळे अमोल कीर्तीकर इथून मशाल पेटवतायत हे आता सध्या तरी एक्झिट पोलमधून फिक्स झालंय. 18वा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर पूर्वचा. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुंबई उत्तर पूर्वमध्ये पुन्हा एकदा भाजप आरामात निवडणूक जिंकतोय असा कौल आता एक्झिट पोलनेही दिलाय. शिवसेना विरुद्ध भाजप अशी इथली लढत झाली होती. भाजपकडून मिहिर कोटेचा तर ठाकरेंनी संजय दिना पाटील यांना इथून मैदानात उतरवलं होतं. मुंबईत ज्या काही अटीतटीच्या लढती होतील त्यामध्ये मुंबई उत्तर पूर्वचा समावेश करावा लागेल. पण पारंपरिक शहरी मतदार, उत्तर भारतीयांचा मोठा टक्का आणि भाजपचं स्ट्रॉंग केडर असल्यानं तगडी फाईट दिली असली तरी भाजपचं लीड तोडण्यात ठाकरेंना या मतदारसंघात यश काही येताना दिसत नाहीये. 19वा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई दक्षिणचा. खरीखुरी आणि असलीवली मुंबई असणाऱ्या मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत पुन्हा एकदा मशाल पेटवतील असा एक्झिट पोलचा निकाल सांगतोय. शिंदे यांचा उमेदवार यामिनी जाधवांच्या पाठीशी भाजपची ताकद असली तरी सावंतांचं काम आणि शिवसेना फुटीमुळे ठाकरेंच्या बाजूने उभा असलेला सर्वसामान्य मुंबईकर, त्यामुळे मुंबई दक्षिण ठाकरेंचीच असा यावर शिक्कामोर्तब झालाय. 20वा मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबईचा. कट टू कट आणि घासून झालेली लढत ही दक्षिण मध्य मुंबईची. अनिल देसाई आणि राहुल शेवाळे यांच्यातील या फेस टू फेस लढतीत शिंदेची शिवसेना निसटती बाजी मारेल असा एक्झिट पोलचा ट्रेंड सांगतोय. ठाकरेंनी आपला अत्यंत विश्वासू सहकारी अनिल देसाई यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. महायुतीनं शेवाळेंच्या पाठीशी ताकद लावली. विद्यमान खासदार असताना मतदारसंघावरचा कंट्रोल आणि दुसरीकडे देसाई यांचा प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणातील असणारा कमी होल्ड यामुळे राहुल शेवाळे इथून घासून का होईना पण पुन्हा एकदा खासदार होत आहेत असं एक्झिट पोल सांगतोय. 21वा मतदारसंघ येतो तो म्हणजे धाराशिवचा. काही झालं तरी धाराशिवमध्ये ओमराजेच असा मशालीच्या बाजूने स्पष्ट निकाल एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळतोय. वाढलेली महागाई, शेतीचे प्रश्न आणि मराठा आरक्षण हे सगळे मुद्दे निंबाळकरांच्या पथ्यावर पडताना दिसून आलं. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ओमराजेंनी लीड घेतली होती. ती प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बूथ मॅनेजमेंटवरही कायम ठेवल्यानं मशाल इथं प्लसमध्ये राहिली. तर दुसऱ्या बाजूला अर्चना पाटील आणि राष्ट्रवादीनं फारसं लक्ष न दिल्यानं ओमराजे मशाल आणतायत हे आता एक्झिट पोलमध्येही दिसून येतंय. 22वा मतदारसंघ आहे तो म्हणजे यवतमाळचा. यवतमाळचा निकालही ठाकरेंच्याच बाजूने जात असल्याचं एक्झिट पोल सांगतोय. बाहेरचे उमेदवार त्यात गद्दारीचा लागलेला टॅग, त्यामुळे संजय देशमुख निवडणुकीच्या प्रचारापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत प्लसमध्ये राहिले. महायुतीला इथं पाठिंबा असला तरी त्याचं मतांमध्ये कन्व्हर्जन करण्यात राजश्री पाटील यांना यश आलं नाहीये. त्यामुळे भावना गवळी यांच्यानंतर आता मशालीचा उजेड यवतमाळ वाशिमवर पडेल. 23वा मतदारसंघ आहे तो म्हणजे बुलढाण्याचा. बुलढाण्यात ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर, शिंदेकडून प्रतापराव जाधव तर अपक्ष रविकांत तुपकर अशी इंटरेस्टिंग झालेली लढत. शिंदेच्या प्रतापराव जाधव यांच्या विरोधात बुलढाण्यात अँटी इन्कम्बन्सी होती. त्यात ठाकरे गटाकडून गद्दार विरुद्ध खुद्दार अशी प्रचाराची लाईन पुढे घेऊन गेल्यामुळे याचा मोठा फटका जाधवांना बसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे इथं खरी लढत ठाकरे गट विरुद्ध रविकांत तुपकर अशी झाली. मराठा आणि कुणबी समाज सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एकवटल्यानं आणि सहानुभूतीचा फॅक्टर इथं वर्कआउट झाला आणि म्हणूनच नरेंद्र खेडेकर इथून सहज मशालीला निवडून आणतायत असा बुलढाण्याचा एक्झिट पोल सांगतोय. 24वा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोलीचा. खरं तर हिंगोलीसाठी ठाकरेंच्या नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी मागे घेत कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली. कागदावर इथं महायुतीची ताकद जास्त असली तरी शेती प्रश्न, मराठा आरक्षण आणि महागाई हे फॅक्टर ठाकरेंच्या बाजूने राहिले. आष्टीकरांनी प्रचारात लावलेली ताकदही जिंकण्यासाठी पुरेशी असल्यामुळे हिंगोलीतही मशाल असा ट्रेंड एक्झिट पोलमध्ये स्पष्ट दिसतोय. 25वा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिर्डीचा.
अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदेकडून सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरेंकडून भाऊसाहेब वागचौरे अशी इंटरेस्टिंग लढत झाली। वंचितकडून उत्कर्ष रुपवते इथं मैदानात उतरल्यामुळे शिर्डीची लढत ही तिरंगी झाली। वंचितच्या उमेदवारीनं वागचौरे यांना मोठा फटका बसला। उमेदवार निवडीपासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत ठाकरे गट इथं विस्कटलेला दिसला। या उलट लोखंडे यांनी इथून आक्रमक प्रचाराचं धोरण राबवलं। सहानुभूतीचा फॅक्टर प्रॉपर इम्प्लिमेंटेशन न करता आल्यानं शिर्डीत शिंदेची शिवसेना विजयाचा गुलाल उधळेल असं एक्झिट पोलचं म्हणणं आहे। 26वा मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा। मुंबई बाहेरील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मशाल फिक्स। होय, छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या टर्मचा पद वगळता शिवसेना डोळेझाकपणे निवडून येत होती। तिथून चंद्रकांत खैरे मशाल पेटवतील याविषयी कुठली शंका नाहीये। अगदी बरीच कात्याकूट झाल्यानंतर शिंदेनी संदीपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला। इम्तियाज जलील यांच्यामुळे छत्रपती संभाजीनगरची लढत ही तिरंगी आणि अटीतटीची झाली। चंद्रकांत खैरे यांना महाविकास आघाडीची मिळालेली भक्कम साथ, प्रचारासाठी पिंजून काढलेला मतदारसंघ आणि शिवसेनेचे लोकप्रतिनिधी फुटले असले तरी कार्यकर्त्यांची निष्ठा यामुळे चंद्रकांत खैरे जिंकतील अशा ज्या बाहेरच्या चर्चा होत्या त्याला एक्झिट पोलनेही कन्फर्मेशन मिळाले। 27वा मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिकचा। नाशिकमध्ये मशालीला अप्पर हँड होता तेच आता एक्झिट पोलनं स्पष्ट होते। राजाभाऊ वाजे नाशिक जिंकतायत हे आता एक्झिट पोलनंही सांगितलंय। मतदारसंघात स्वपक्ष आणि मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला विरोध होता। गोडसे स्थानिक राजकारणात ढवळाढवळ करतात। याउलट राजाभाऊ वाजे यांनी स्थानिक समीकरण जुळवून आपलं मतदारसंघातील वजन वाढवलं। शांतिगिरी महाराजांनी अपक्ष निवडणूक लढवली असली तरी त्याचा फारसा इम्पॅक्ट पडत नसल्यानं नाशिकमध्ये राजाभाऊ फिक्स हे आता क्लिअर झाले। 28वा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगावचा। भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे करण पवार यांच्यातील ही लढत। भाजपच्या बाजूने असणाऱ्या जळगावचं वातावरण उन्मेष पाटलांच्या खेळीमुळे ठाकरेंच्या बाजूने फिरलं। उन्मेष पाटील यांची खासदारकीच्या काळातील कामं, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट आणि महाविकास आघाडीनं शेतकरी प्रश्नांवर उजवलेलं रान याचा करण पवार यांना निवडणुकीच्या रेसमध्ये ठेवलं खरं, पण गिरीश महाजन आणि शिंदेच्या स्थानिक नेत्यांनी स्मिता वाघ यांच्या मागे लावलेल्या ताकदीमुळे वाघ यांचं पारडं जड होतं। त्यानुसार आता एक्झिट पोलमध्ये कौल हा स्मिता वाघ यांच्या बाजूने दिसतोय। 29वा मतदारसंघ आहे तो म्हणजे परभणीचा। परभणी हा राजकारणातील उलटापालीचा सेंटर पॉइंट ठरला। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला आलेली ही जागा त्यांनी महादेव जानकरांना सोडली। जानकरांच्या विरोधात ठाकरेंच्या बंडू उर्फ संजय जाधवांनी दंड थोपटलं होतं। शिवसेनेच्या शिंदे गटाचा प्रभाव परभणीत जास्त दिसला नाहीये। ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या परभणीचा निकाल हा नेहमीच शिवसेनेच्या बाजूने राहिला। त्यामुळे जेव्हा जानकरांच्या विरोधात लढत झाली तेव्हा इथं बंडू जाधव हे 2 पाऊल पुढे दिसले। मातोश्रींची एकनिष्ठ असणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यायचं हा परभणीचा मूळ स्वभाव असल्यानं 2024लाही बंडू जाधवांच्या पाठीशी जनतेनं कौल दिलाय। 30वा मतदारसंघ आहे तो म्हणजे नंदुरबारचा। भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नंदुरबारमध्ये यंदाही कमळ सहजपणे लढत जिंकतोय असं एक्झिट पोलमधून स्पष्ट होतंय। हिना गावित विरुद्ध काँग्रेसकडून गोवाल पाडवी अशी इथली लढत। एसटी प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात भाजप बरीच स्ट्रॉंग होती। त्यामुळे विद्यमान खासदार हिना गावित यांनाच तिकीट रिपीट करण्यात आलं। गोवाल पाडवी यांनी इथून तगडं आव्हान उभं केलं असलं तरी निकाल शेवटी कमळाच्या बाजूने झुकताना दिसतोय। 31वा मतदारसंघ आहे तो धुळ्याचा। धुळ्यात भाजपचे स्टँडिंग खासदार सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांच्यात मुख्य लढत झाली। मात्र सुभाष भामरे यांचा मतदारसंघावरचा होल्ड आणि महायुतीने दिलेली ताकद यामुळे भामरे यांना यंदाही अप्पर हँड होता। स्ट्रॉंग कॅन्डिडेट नसणं ही काँग्रेसची धुळ्यातील चूक ठरली असं अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं होतं। काँग्रेसनं निवडणूक जिंकण्यासाठी म्हणावे तितके इफर्ट न लावल्यामुळे धुळ्यात भाजप जिंकतंय असं एक्झिट पोलमधून समोर येत आहे। 32वा मतदारसंघ आहे तो म्हणजे लातूरचा। सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजी काळगे यांच्यात झालेल्या या लढतीत काँग्रेसने काळगेंसाठी मोठी ताकद लावली होती। शृंगारेंच्या विरोधातील अँटी इन्कम्बन्सी आणि देशमुख घराण्यानं काळगेंच्या पाठीशी लावलेली प्रचार यंत्रणा यामुळे लातूरात खांदेपालट होणार हे कन्फर्म होतं। यावर आता एक्झिट पोलनेही शिक्कामोर्तब करत शिवाजी काळगे यांच्या बाजूने निकाल दिलाय। 33वा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदेडचा। भाजपचे स्टँडिंग खासदार प्रतापराव चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी इथली लढत झाली। चिखलीकर यांच्या स्वतःच्या अशा एका इमेज सोबतच भाजपचा बॅकअप चांगला असल्यानं नांदेडमध्येही पुन्हा एकदा कमळ फुलण्याचे चान्सेस होते। त्यात अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे हक्काचा मतदार काँग्रेसपासून तुटल्यानं भाजपच्या बाजूने वातावरण फिरलं होतं। त्याचंच प्रतिबिंब एक्झिट पोलमध्ये उमटलं। त्यामुळे चिखलीकर नांदेडमधून कमळ फुलवतायत हे फिक्स आहे। 34वा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालन्याचा। आपल्या सलग 6व्या टर्मसाठी रावसाहेब दानवेंनी काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्या विरोधात लोकसभेला दंड थोपटलं। मराठा आरक्षण हा जालन्याच्या संपूर्ण प्रचारातील ज्वलंत मुद्दा राहिला। दानवे यांच्या विरोधात मतदारसंघात बरीच नाराजी होती।
पण या नाराजीचं आपल्या बाजूनं कन्व्हर्जन करायला कल्याण काळे यांना म्हणावं असं यश येताना दिसलं नाहीये. अर्थात हे सगळं राजकारणातील दाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दानवेंच्या पथ्यावर पडलं. आपल्या राजकीय वर्चस्वाला नख लावेल अशी एकही गोष्ट घडू द्यायची नाही आणि सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध या गोष्टी दानवेंनी तंतोतंत पाळल्यामुळं जालन्यात सलग 6व्यांदा दानवेच्याच बाजूने एक्झिट पोलने कौल दिलाय. 35वा मतदारसंघ आहे तो म्हणजे अकोल्याचा. 2019 पासून महाराष्ट्रात लोकसभेच्या मैदानात आपलं मूल्य दाखवून देणाऱ्या वंचितला यंदा यश येताना दिसतंय. अकोल्यातून प्रकाश आंबेडकर हे दिल्लीत जात आहेत हे आता एक्झिट पोल मधून समोर येत आहे. त्यामुळे वंचितसाठी हे मोठं सक्सेस म्हणावं लागेल. भाजपकडून अनुप धोत्रे, काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर इथून मैदानात होते. 2019चा अनुभव पाठीशी असल्यानं वंचितनं अकोल्यात पूर्ण ताकद लावली होती. अभय पाटील यांच्यावर संघाच्या केडरमधून वाढल्याचा प्रचार करत काँग्रेसकडे शिफ्ट होणारा बहुजन मतदार आपल्याकडे खेचला. राज्यातील अनेक जागांवर काँग्रेसचा सपोर्ट देत मतदारांच्या स्वतःची इमेज पॉझिटिव्ह केली आणि याचाच फायदा वंचितला अकोल्यात होताना दिसतोय. 36वा मतदारसंघ आहे तो म्हणजे अमरावतीचा. काँग्रेसकडून बळवंत वानखेडे विरुद्ध भाजपकडून नवनीत राणा अशी अमरावतीची इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळाली. प्रहारच्या दिनेश बुब यांनी या लढतीला आणखीनच कडवं बनवलं. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच वातावरण काँग्रेसच्या बाजूने होतं. त्यात वंचित आणि आनंदराज आंबेडकर यांच्या एक्झिटमुळे मतविभाजनाचा भाजपला बसू शकणारा संभाव्य फटका टळला. एकूणच हाताचा पंजा इथं लीड घेईल असं प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच चित्र होतं. आता एक्झिट पोलमध्येही बळवंत वानखेडेच सरशी मारताना दिसत आहेत. 37वा मतदारसंघ आहे तो म्हणजे रामटेकचा. रश्मी बर्वे यांचा अर्थ बाद झाल्यानंतर श्यामकुमार बर्वे विरुद्ध शिंदेकडून राजू पारवे अशी रामटेकची लढत झाली. शिंदेंनी राजू पारवे यांच्या उमेदवारीची काँग्रेसमधून आयतवारी केल्यानं ही गोष्ट मतदारांना फारशी रुचली नाही. महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी बर्वेंना दिलेली साथ आणि ठाकरे आणि पवारांच्या सहानुभूतीच्या लाटेचा बर्वेंना फायदा होताना दिसला. काँग्रेसच्या दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक विकासाचं नरेटिव्ह रामटेकमध्ये वर्कआउट झालं. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये ही रामटेकची जागा पंजाने जिंकले. 38वा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूरचा. काँग्रेसचे विकास ठाकरे विरुद्ध भाजपचे नितीन गडकरी अशी इथली अडीतडीची लढत झाली. RSSचं मेन सेंटर, भाजपचं होम ग्राउंड आणि देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या राजकारणातील स्थानामुळे नागपूरमध्ये भाजपला नेहमीच एक हात जास्तीचा मिळतो. म्हणूनच काँग्रेसचे विकास ठाकरे हे लढतीत लांबपर्यंत कुठंच दिसले नाहीत. एक्झिट पोलमध्येही गडकरींच्या नावावर कन्फर्मेशन करण्यात आलंय. 39वा मतदारसंघ आहे तो म्हणजे भंडारा गोंदियाचा. भाजपचे स्टँडिंग खासदार सुनील मेंढे असले तरी काँग्रेसचा या मतदारसंघाचा केडर बराच स्ट्रॉंग होता. त्यामुळे भाजपच्या सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यातील लढत इथं घासून झाली. पण काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फायदा मेंढेंच्या पथ्यावर पडल्यानं एक्झिट पोलमध्येही भंडारा गोंदियामध्येही भाजपच्या नावावर विजय घोषित करण्यात आलाय. 40वा मतदारसंघ आहे तो म्हणजे गडचिरोली चिमूरचा. भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसाण यांच्यातील ही लढत. अनुसूचित जमातीसाठी राखीव असणारा या मतदारसंघात भाजपसाठी वन साइड होता. मात्र आदिवासी, दलित आणि अल्पसंख्याकांच्या मुद्द्यांना हात घालत प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली होती. हीच लाईन प्रत्यक्ष मतदानापर्यंत लावून धरल्यामुळे एक्झिट पोलमध्ये ही नामदेव किरसाण मोठ्या लीडने या जागेवरून जिंकत आहेत. 41वा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंद्रपूरचा. काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार रिंगणात उतरले होते. मतदारसंघात रुजलेला काँग्रेसी विचार, मोदींचा गायब झालेला करिश्मा हे सगळं चंद्रपुरात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार होतं. त्यात मुनगंटीवारांकडून करण्यात आलेला विखारी प्रचार त्यांच्यावरच बुमरँग झाल्यानं चंद्रपुरात या बड्या नेत्याला धक्का बसत प्रतिभा धानोरकर सहजपणे निवडून येतील असं वातावरण होतं. एक्झिट पोलमध्ये हीच गोष्ट तंतोतंत खरी होताना दिसते. 42वा मतदारसंघ आहे तो म्हणजे रायगडचा. इथं अजित पवार गटाकडून सुनील तटकरे तर ठाकरेंकडून अनंत गीते अशी लढत झाली. कागदावरचं गणित पाहिलं तर तटकरेंसाठी ही लढत एकहाती होती. पण मशालीला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी दिलेल्या मजबूत हातांनी वारं फिरलं. त्यात शेकापनं गीतेंसाठी दिलेला मदतीचा हात रायगडच्या निकालातही महत्त्वाचा फॅक्टर ठरला. त्यामुळे मातब्बर सुनील तटकरेंना आव्हान देत सुनील तटकरे मतदारसंघात सरशी मारतात असं एक्झिट पोलमधून समोर येत आहे. 43वा मतदारसंघ आहे तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गचा. नारायण राणेंच्या विरोधात विनायक राऊत या ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या शिवसैनिकानं ही लढत दिल्यानं ही जागा इंटरेस्टिंग राहिली. पण सामंत बंधूंनी संपूर्ण ताकद न लावणं, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट हे सगळे फॅक्टर इथं महत्त्वाचे राहिले. याउलट महाविकास आघाडीने राऊतांच्या पाठीची संपूर्ण ताकद लावल्यानं राऊत मोठ्या लीडनं इथून निवडून येत आहेत असं एक्झिट पोलमध्येही सांगण्यात येते. 44वा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीडचा. बीडची निवडणूक पार पडली, मात्र त्याला किनार होती ती म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी अशा दोन फॅक्टरची. मनोज तरंगे पाटलांच्या मराठा आरक्षणाचा बीड हा सेंटर पॉइंट होता. बीडमध्ये अनेक आंदोलनं आणि धरणे झाली.
याच दरम्यान उपोषण करून कुठं आरक्षण मिळतं का अशा भाषेत पंकजाताईंनी मनोज जरांगे पाटलांना खिजवल्यामुळं मराठा मतं पंकजाताईंच्या विरोधात शिफ्ट झाले. त्यातच तिकीट वाटपाच्या वेळेस शरद पवारांनी हीच मेळ कोळकून मराठा कार्ड खेळून बजरंग बाप्पांना मैदानात उतरवलं. निवडणूक घासून झाली असली तरी बीडमधून वाढलेला मतदानाचा टक्का हा पंकजाताईंच्या पथ्यावर पडताना दिसला. मुंडे दिल्लीत जाणार आहेत असं सध्या तरी एक्झिट पोल मधून दिसतंय. 45वा मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण नगरचा. निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशी काट्याने काटा काढावा अशी झालेली दक्षिण नगरची रंगतदार लढत. पैसे वाटपापासून ते बोगस मतदानापर्यंत अनेक घटना नगरमध्ये घडल्या. विखेंना पक्षांतर्गत सहन करावा लागलेला नाराजीचा फटका, लंकेंवर केलेलं पण विखेंवर बुमरँग झालेलं अजितदादांचं स्टेटमेंट, या सगळ्यामुळं लंके नगरमध्ये तुतारी वाजवतील असं वाटत असताना शेवटच्या क्षणी इथून विखेंनी राजकारण फिरवल्यामुळं विखे निसटता का होईना पण विजय मिळवतील असं एक्झिट पोलमधून समोर येत आहे. 46वा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरीचा. भाजपच्या भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे अशी इथली लढत झाली. दिंडोरीत मतदान लोकांनी हाती घेतलं होतं. भाजपच्या सत्तेला जनता कंटाळली होती. भगरेंनी केलेला वादळी प्रचार आणि तुतारीच्या बाजूने असणारी सौम्य लाट यामुळे भास्कर भगरेंच्या नावानं आता एक्झिट पोलनेही कौल दिलाय. 47वा मतदारसंघ आहे तो म्हणजे रावेरचा. रावेरमध्ये निकाल स्पष्ट होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दिलेला अगदी नौका उमेदवार आणि एकनाथ खडसे यांची झालेली भाजप वापसी या गोष्टी करेक्ट टायमिंगला जुळून आल्यानं रक्षा खडसे याच पुन्हा दिल्लीला जातील असा स्पष्ट कौल एक्झिट पोलमधूनही दिसून येतोय. 48वा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे वर्ध्याचा. वर्ध्यात कमळ विरुद्ध तुतारी अशी लढत झाली. भाजपचे स्टँडिंग खासदार रामदास तडस विरुद्ध शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यात प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसापर्यंत बरंच घमासान झालं. शरद पवारांनी ही अमर काळेंसाठी बरीच फिल्डिंग लावली, पण जातीय समीकरण, माहितीची मतदारसंघातील ताकद आणि बूथ मॅनेजमेंट यामुळे वर्ध्यात पुन्हा एकदा कमळ दिसणार हे एक्झिट पोलमधून समोर येत आहे. तर असा आहे महाराष्ट्रातील 48 जागांचा स्पष्ट महानिकाल. एकूणच सांगायचं झालं तर महाविकास आघाडीला 27, महायुतीला 16 आणि वंचित, बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष असे प्रत्येकी एक उमेदवार खासदार म्हणून दिल्लीत जातील असा एक्झिट पोलचा स्पष्ट अंदाज आहे. बाकी या संपूर्ण निकालावर तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.